महापालिका निवडणुकांचं आज दुपारी 4 वाजता बिगुल वाजण्याची शक्यता आहे। पत्रकार परिषद राज्य निवडणूक आयोग दुपारी 4 वाजता घेते, त्यामुळे जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात मतदान अर्थात निवडणुका होण्याची शक्यता आहे। राज्यातल्या 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होण्याची शक्यता आहे। त्याचा कार्यक्रम आज दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग जाहीर करण्याची शक्यता आहे। यामध्ये सर्व 29 महापालिकांची निवडणूक एकाच टप्प्यात होणार का, की मग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या चंद्रपूर आणि नागपूर महापालिकेसाठी काही वेगळा निर्णय राज्य निवडणूक आयोगाकडून घेतला गेला असेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दुपारी 4 वाजता मिळतील। पत्रकार परिषद घेणार आहे। महापालिका निवडणुकांचं बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे। दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल। आयुक्त दिनेश वाघमारे पत्रकार परिषद घेतील आणि या आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील। 29 पैकी अनेक महापालिका आहेत जिथे गेल्या 10 वर्षांपासून निवडणूकच झालेली नाही, तर काही महापालिकांमध्ये गेल्या 7 ते 8 वर्षात निवडणूक होणं अपेक्षित असताना सुद्धा ती होऊ शकली नाही आणि आता मात्र या निवडणुका कधी होतील याची उत्सुकता ताणलेली आहे। त्याचं उत्तर आपल्याला दुपारी 4 वाजता मिळणार। मात्र कुठल्या महापालिकेत ते आपण बघूयात। मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई, विरार, पुणे, सोलापूर, भिवंडी, निजामपूर, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, पनवेल, उल्हास। मतदार याद्या ज्या आहे तुम्ही एसआर म्हणता, मग तुम्हाला जर साफसफाई करायची आहे तर त्याचं प्युरिफिकेशन योग्य पद्धतीने झालं पाहिजे, ते होत नाही ना। तुम्ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार आहात का स्वतंत्र लढणार आहात? कारण अनेक ठिकाणी सोबळाचा नारा दिला जातो। असं आहे, स्पष्टपणे या निवडणुकांसाठी अधिकार हे स्थानिक नेत्यांना दिलेले आहे। एखाद्या महानगरपालिकेमध्ये जर सोबत जायचं असेल महाविकास आघाडी म्हणून तर हरकत नाही, आणि नसली जायचं तर तो तिथल्या स्थानिक नेत्यांचा निर्णय आहे। त्याच्या पाठीशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आणि ऑल इंडिया काँग्रेस कमिटी राहील, याच्याशी काही दुमत असण्याचं कारण नाही। पण तो पार्टनर हा इंडिया आघाडीचाच असला पाहिजे, ही सुद्धा त्याच्यामधली एक सिंपल साधी अट आहे। काही ठिकाणी अगोदरच्या निवडणुका झाल्या तर नगरपालिका नगरपंचायत त्या ठिकाणी युत्या मात्र किंवा आघाड्या मात्र खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या झाल्याचं बघायला मिळालं। हो, तिथे बऱ्याच ठिकाणी चिन्ह नव्हते, वेगळ्या आघाड्या करून वेगळ्या पद्धतीने लढल्या गेलेला आहे। तो स्थानिक ठिकाणचा निर्णय, काही काही ठिकाणी अशा अपवादात्मक परिस्थिती असतात, पण हा जो नियम आहे की आपण करू शकता आघाड्या, स्वबळावरही जाऊ शकता, पण आघाडी करत असताना तो पक्ष जो आहे तो इंडिया आघाडीतला महाविकास आघाडीतला असला पाहिजे। मुंबईमध्ये शिवसेना, राज ठाकरे आणि काँग्रेस हे 3 पक्ष एकत्र लढणार। मी आपल्याला किती स्पष्टपणे सांगितलं, आमची आघाडी त्याच्यासोबतच होऊ शकते जो इंडिया आघाडीचा किंवा महाविकास आघाडीचा घटक होता। मी सांगितलं की तुम्हाला स्थानिक नेत्यांवर आम्ही संपूर्ण जबाबदारी दिलेली आहे। इंडिया आघाडीमध्ये आहेत का? इंडिया आघाडीमध्ये आहेत का? नाही, असं आहे की जेव्हा आम्ही निर्णय हा स्थानिक नेत्यांवर दिलेला आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे, तिथल्या नेत्यांनी ठरवलं आहे की आम्हाला स्वबळावर जायचं आहे। मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमचे जे प्रभारी आदरणीय चन्नीथला साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही स्वबळावर जाऊ। त्यामुळे मुंबईत तुम्ही मनसेसोबत जाणार का, शिवसेनेसोबत जाणार का, नाही जाणार का, हा प्रश्नच उरत नाही ना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।